पाटोदा सारख्या ग्रामीण भागातून संपूर्ण महाराष्ट्राची छाप टाकणारे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्यांच्या कीर्तनाची नोंद आहे विनंती करतो या प्रसंगी आपण शुभेच्छा पण म्हणू। साधू संत सर्व मान्यवर नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते काका, मी आता सर्वांची नावं घेत नाही। सर्वांना व्यासपीठावरल्या सर्व बांधवांना साधू संतांना प्रणाम करतो। समोर बसलेले सर्व माझे बांधव तुम्हालाही सर्वांना मी प्रणाम करतो। मला पुढे एक कार्यक्रम आहे, त्याच्या पुढे पुन्हा दैठणला कीर्तनाला जायचंय आणि म्हणून मी मध्येच खरं म्हणजे उभा राहिलोय। या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे महादेव महाराज उर्फ तात्या आणि आम्ही चौसाळ्याला दोघांनी बँकेचं उद्घाटन केलं, तर तात्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। याही ठिकाणी त्यांचे पाऊल लागले। पुन्हा आणखी अखंडानंद गिरी महाराज यांचेही या ठिकाणी ही शाखा सुद्धा खूप उत्कृष्ट चालणार आहे। मी माझ्या सर्व साधू संतांच्या वतीने या शाखेची भरभराट व्हावी अशा लाख लाख शुभेच्छा देतो। तावरे साहेब, गीतेचा एक श्लोक आहे आणि तोही शेवटचा श्लोक आहे। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम। विजय कोणाचा होत असतो? धृतराष्ट्राने संजयाला विचारलं होतं की अरे संजय, विजय कोणाचा होईल? आता माझी मुलं आणि पंडूची मुलं रणांगणावर युद्धाला सज्ज झालेली, कुणाचा विजय होईल? आणि त्यावेळेस संजयाला कळत होतं, पण बोलणं अवघड होतं। दादा नाना, बोलणं अवघड असतं। त्यांनी गोल गोल सांगितलं, ज्या बाजूला अर्जुन आणि कृष्ण हे जोडी आहे त्या बाजूचा विजय। आता 5000 वर्षापूर्वीची ही घटना आहे। कृष्णही होते देहधारी माणसाच्या रूपाने, अर्जुनही होते, पण आता दोघंही नाही देहधारी, पण गीतेच्या रूपाने शिल्लक आहे। या ठिकाणी राऊत साहेब, तुमचं नाव अर्जुन आहे, नाव तुमचं सार्थक असं ठेवलेलं आहे। कोण अर्जुन? कुणाला म्हणायचा अर्जुन? जो कर्तबगार आहे, जो उद्योगी आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, त्याला अर्जुन ही पदवी दिली ती। अर्जुनाचा विजय का झाला? पांडवाचा विजय का झाला? त्यांनी कृष्णाला सोडलं नाही। कोण कृष्ण? कृष्ण आमचा भगवान आहे, भगवंत आहे, जे या सृष्टीमधलं सत्य आहे। सत्य हा कृष्ण आहे, ज्ञान म्हणजे कृष्ण आणि सद्विचार हा कृष्ण आहे। कशामुळं? कृष्णाचं मोठेपण नुसत्या लीला केल्या म्हणून नाही, कृष्णाचं मोठेपण कृष्णाने या जगाला भगवत गीता दिली। 700 श्लोकाची गीता भगवान श्रीकृष्णाने या जगाला दिली, म्हणून कृष्णाचं खरं मोठेपण आहे। आणि म्हणून अर्जुनासारखं तुम्ही कर्तबगार जीवन जगा हा संदेश गीता देते। पण सत्य सोडू नका आणि सद्विचार सोडू नका। राऊत साहेब, तुम्ही प्रत्येक शाखेच्या वेळेस साधू संतांना बोलवताय, म्हणजे सद्विचाराला घेऊन काम करताय। हो, तुमच्या व्यासपीठावर साधू संत आहेत आणि तात्या या ठिकाणी म्हणजे माऊली, ज्या महात्म्याच्या आजही दर आमोशाला दर्शनासाठी 2-2 लाख लोक जमतात,
त्या महात्मेची शक्ती सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यांचे सुपुत्र आहे. म्हणून राऊत साहेब, तुम्ही कर्तबगार जीवन जगताय, पण सद्विचाराला घेऊन निघालात आणि म्हणून तुमच्या या कार्याला यश मिळणार. काय कुणाचा विजय? नुसतं श्रीमंत होणं म्हणजे त्या जीवनाचा विजय नाही. धनाच्या पुढे जर तुम्हाला समाधान मिळालं तरच त्या जीवनाचा विजय. समजा माणूस धनवान झाला आणि समाधान गायब झालं तर आमची गीता सांगते त्या जीवनाची वाटचाल आता पराजयाकडे. धन आणि समाधान, समाधान कशाने? सद्विचाराने समाधान मिळत असत, सत्य सापडल्यावर समाधान मिळत असत. आणि म्हणून तुम्हाला नेमकं हे गमक सापडलंय. तुम्ही कर्तबगार जीवन जगताय आणि चांगला विचार घेऊन निघालात. आणि म्हणून मला खात्री आहे की आखाडे साहेब म्हणल्याप्रमाणे 7 काय 70 नव्हे 700 शाखा व्हावा आहेत. तर या ठिकाणी मी एक अखिल भारतीय वारकरी मंडळाचा एक सदस्य, एक छोटासा महाराज या नात्याने अर्जुनराव साहेब तुम्हाला खूप खूप काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. या बँकेची भरभराट व्हावी आणि चांगल्यापैकी तुम्ही आज या ठिकाणी अनेक मान्यवर बांधवाला बोलवलं. माझ्याकडे सुद्धा पाठवलेला येऊन गेले. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. साधू संतांचा विचार घेऊन निघालेली माणसं हे नम्र असतात. असो, या ठिकाणी माझं हे लांबलेलं भाषण थांबवतो आणि तुम्हा सर्व बांधवांना सुद्धा नुकतीच आता दीपावली झालेली आहे. खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. सर्वांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं श्री क्षेत्र हरगोबाबा संस्थान जरूरचे मठाधिपती अखंडानंद गिरी महाराज या ठिकाणी शुभाशीर्वाद पर हे शेवटचं मनोगत व्यक्त करतील. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या बीड जिल्ह्याचा वैभव श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय रणधवे बापू आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब, नुकतंच त्यांच्या हातून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे आवडता आणि सावता परिषदेचे श्री हरिभक्त परायण कल्याण काका, नुकतंच त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे, तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या भूमी कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोसायटीच्या या शाखेची ही 7वी शाखा आहे. या शाखेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री अर्जुनजी राऊत साहेब, त्यांचे सहकारी मित्र संजयजी कुटे साहेब आणि या सर्व शाखांमध्ये काम करणारे सर्व आदरणीय कर्मचारी. ग्रामीण भागामध्ये शेतकरी परिवारामध्ये जन्म घेऊन आणि समाज विकासाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन श्री अर्जुनजी राऊत साहेब यांनी या संतभूमी कोऑपरेटिव्ह बँकेच्या निमित्तानं अतिशय चांगली कामगिरी हाती घेतलेली आहे. खरं म्हणजे ग्रामीण भागासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आमचा आर्थिक व्यवहार करायचा असेल, कौटुंबिक पारिवारिक कुठलंही कार्य करायचं असेल, कोणतंही कार्य करायचं झालं तर त्याच्यासाठी पैसा लागतो आणि
हा पैसा आपण कष्ट करून मेहनत करून आणि जो आपल्याला पैसा मिळेल त्या पैशामध्ये आपली गरज भागविण्याचं काम आपण करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्या गरजा अनेक असतात, आपलं उत्पन्न तेवढं नसतं दीपक, परंतु समोर असलेली परिस्थिती, एखाद्या वेळेला आपला मुलगा शिकत असेल, अत्यंत हुशार मुलगा आहे, परंतु उच्च शिक्षण घेण्याकरता आपल्याजवळ तेवढा पैसा नाही. अशा वेळेला आपल्याला कोणाच्या तरी आर्थिक मदतीची गरज असते. परंतु आजचा काळ असा आहे, मोठा माणूस मोठ्या माणसांनाच मदत करतो. लहान माणसांकडे कुणीही पाहत नाही, त्याला कोणी मदतीचा हात देत नाही. पडलेल्याला मदतीचा हात देणं, गरजवंतांना आपण मदत करणं, जो अडचणीत आहे खऱ्या अर्थाने त्याला सहाय्य करणं, खऱ्या अर्थाने हा पुरुषार्थ असतो. प्रत्येकाचं जीवन हे काहीतरी पुरुषार्थ करण्याकरता आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी निरंतर कार्य करतच असतो, परंतु जे कार्य करतो त्या कार्याचा पुरेपूर लाभ आपल्याला व्हावा आणि आपल्याबरोबर इतरांना व्हावा, अशा पद्धतीचं आपलं कार्य असायला पाहिजे. परोपकाराची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे, सेवेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. सेवा करत असताना त्या सेवेचा मोबदला आपल्या मनामध्ये बिलकुल त्याच्याबद्दल कुठलाही भाव निर्माण होता कामा नये. सेवा करत असताना उजव्या हाताने केलेली सेवा ती डाव्या हाताला माहिती व्हायला नको. आम्ही बऱ्याच वेळेला अनुभवतो, ग्रामीण भागामध्ये बरेच लोक अशी अडचणीमध्ये असताना त्यांना आर्थिक मदत पाहिजे असेल तर आता जे ह्या पतसंस्था निर्माण झालेल्या आहे या पतसंस्थांकडे ते जातात. मोठ्या बँकेमध्ये आमच्यासारखे सामान्य माणसं व्यवहार करू शकत नाही. त्यांना बँकेमध्ये जात असताना ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत, मीही पाहिलं, मी SBI या बँकेचं खातं उघडलेलं होतं. फक्त खातं उघडण्यासाठी मी बँकेत गेलो आणि नंतर मला जाण्याचा प्रसंग जाताच आला नाही. तिथली गर्दी पाहून आणि तिथला तो व्यवहार पाहून. बँकेमध्ये साधे आपले आलेले पैसे आपल्याला जर काढायचे असेल तर त्या ठिकाणी त्या गर्दीत अगोदर 2-4 तास आपल्याला उभं राहावं लागतं. नंतर त्या ठिकाणची ती स्लिप घ्यायची आणि आपण ती स्लिप भरायची. आपल्याला ती भरता येत नाही, आपल्याला माहिती नाही कसं भरायचं. आपण तो कागद लिहित असताना कुणाकडे तरी विनंती करतो की साहेब आम्हाला हा कागद लिहून द्या, परंतु सगळे साहेब अत्यंत बिझी झालेले असतात. आपल्यासारख्या ग्राम्य माणसांना पाहून त्यांना किळस निर्माण होत असते, आपल्याकडे कोणीही पाहत नसतं. अशा वेळेला निराश झालेला माणूस कसा तरी त्याला जमेल तशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि उपस्थित त्या साहेबांकडे घेऊन जातो आणि तो साहेबही पाहतो की ही चुकलेली आहे, फेकून देतो. आपल्याला सहानुभूतीचे 2 शब्द सुद्धा तो बोलत नसतो. निराश झालेला माणूस हताश होऊन तसाच घरी येतो. परंतु आज या पतसंस्था निर्माण झालेले आहे, मी स्वतः या पतसंस्थेचा खातेदार आहे. मला खातं उघडण्यासाठी फक्त त्या पतसंस्थेमध्ये जावं लागलं आणि मी त्यांना विनंती केली की मी वेळोवेळी तुमच्या या पतसंस्थेमध्ये येऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचं ज्या वेळेला काय काम असेल त्यावेळेला फक्त फोन करा. स्वतः अर्जुनरावजी राऊत साहेब यांनी ज्या पतसंस्थेमध्ये माझं खातं उघडलेलं होतं त्या पतसंस्थेच्या मॅनेजरचा मला नंबर दिला, मला माहिती नव्हता. पण आदरणीय राठोड साहेब ते बँकेचे तेव्हा मॅनेजर होते आणि जेव्हा मला पैशाची गरज पडली तेव्हा त्यांना फक्त फोन केला. त्यांनी मला माझ्या जागेवर जिथं असेल तिथं मला पैसे आणून दिले. माझे पैसे नेण्यासाठी सुद्धा ते माझ्यापर्यंत आले. अशा प्रकारची सुखसुविधा अतिशय ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणसांना जर मिळत असेल तर याच्यासारखं मोठं कार्य कोणतंच नाही. या बँकेचं स्वरूप छोटं असेल परंतु आमच्यासाठी या बँकेचं स्वरूप म्हणजे जगासारखं व्यापक असेल. कितीही मोठा माणूस असला, कितीही त्याचा पैशाचा मोठा व्यवहार असला, परंतु त्याचे विचार जर गलिच्छ असले तर तो मन नाही. मी अनुभव घेतलाय. माझ्या गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस, त्याला कोणतीही बँक पैसा देत नव्हती, कारण त्याच्याजवळ कुठली संपत्ती नव्हती आणि त्याची कुठेही ओळख नव्हती. परंतु अत्यंत सामान्य माणसाला पैसा देण्यासाठी मी राऊत साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही महाराज, तुम्ही त्यांना पाठवून द्या. त्या ग्रस्ताला पाठवून दिलं. बँकेचे काय निकष असतील ते निकष त्यांनी पूर्ण केले आणि आज त्या माणसाला पैसे मिळाले. आज या मोठ्या मोठ्या बँकांमध्ये आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला नुसते त्या कागद गोळा करण्यामध्ये हेलपाटे घालण्यामध्ये आपलं 1 वर्ष निघून जातं.
परंतु या बँका तत्काळ आपल्याला पैसे देतात. या ठिकाणी आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण फक्त याचा अनुभव घेऊन बघा. या ठिकाणी मी अडचणी राऊत साहेब यांना शुभेच्छा देतो, या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांचं एक महत्वाचं कार्य सांगतो तुम्हाला. या ठिकाणी त्यांच्याकडं ते स्वतः कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, अतिशय स्वच्छ चरित्र संपन्न व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडे राहणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं माझ्याकडे राहणारा जो कर्मचारी आहे मी यांना कुणाला कुठल्या प्रकारचं व्यसन करू देणार नाही. आणि अशा प्रकारचं कार्य जर तुम्ही केलं तर निश्चित समाजाला याचा उपयोग होणार आहे. आपल्या भागामध्ये हे अत्यंत एक मोठं कार्य अर्जुनजी राऊत साहेब यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. हरिओम तत्सत. परिषद आणि आपल्या सर्वांचं आदरस्थान लक्ष्मण दादा ढवळे यांचं जोरदार टाळ्या वाजून या समारोपी भाषणाचं स्वागत करा. संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या 7व्या शाखेचं उद्घाटन आज इथे राज्याचे सहकार मंत्री तथा बीडचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं. या अशा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व साधू संत, पाटोद्याचे रणदिवे बापू, जाकरवाडीचे महादेव महाराज, अखंडानंद महाराज, आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाचा आवाज बुलंद केला, ते सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे, हरिभक्त परायण ढाके नाना, आता बरीचशी मंडळी गेलेली आहे, भागवतजी तावरे, लोकशाचे पत्रकार, लोकपत्रकार, अतिशय त्यांची लेखणी उत्तम चालते. त्यांचं ते एक क्रॉस लाईन वाचण्यासारखी असते लोकशाची. रणदिवे बापून एक गीतेचं उदाहरण दिलं. अर्जुन आणि श्रीकृष्णाचे या ठिकाणी उदाहरण दिलं बापून आणि तीच धागा पकडून मी या ठिकाणी सांगतो, अर्जुनजी राऊत यांचा हा संतभूमीचा जो रथ आहे त्या रथाचं सारथ्य आपले बाळासाहेब राऊत करतायत. म्हणजे अर्जुनरावच्या नावामध्ये अर्जुन तर आहेच, बाळासाहेबांच्या नावामध्ये कृष्ण नाहीये, परंतु ते कृष्णाची भूमिका ह्या संतभूमीच्या बँकेसाठी बजावतात, करतात, वटवतात आणि निश्चितच ही बँक अतिशय देदीप्यमान असं हे संपादन करीत आहे, करेल. काकांनी सांगितलं 7 का 17 शाखा व्हावा, निश्चितच होतील. कारण का क्वांटिटी वाढवत असताना, बँकेच्या शाखा वाढवत असताना त्याची क्वालिटी देखील अर्जुनराव या ठिकाणी जपतात आणि ते क्वालिटी जपत असल्यामुळं निश्चितच ह्या संतभूमीचा उत्कर्ष होणार आहे. महाराजांनी सांगितलं नॅशनल बँकेचं, खरोखरच नॅशनल बँकेमध्ये गेल्यानंतर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो.
अतिशय खालच्या पातळीची वागणूक ग्राहकांना त्या ठिकाणी दिली जाते, परंतु त्या ठिकाणी चांगल्याची दखल घेतली जात नाही. ग्राहकांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जात नाही. नुसतेच बोर्ड लावलेले असतात. आपल्या अडचण थोडक्यात सांगा, आपली अडचण काय आहे ती या ठिकाणी हे करा. परंतु नॅशनल बँकेमध्ये अतिशय घृणास्पद वागणूक ही ग्राहकांना मिळते, गोरगरिबांना मिळते, शेतकऱ्यांना देखील मिळते. आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये नॅशनल बँकेच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवायला पाहिजे असतील, शासनाचे खूप काही नॅशनल बँकेला सूचना असतात, पण नॅशनल बँक ह्या सूचना पाळीत नाही. आणि मग अशा वेळेस ह्या गोरगरीब लाभार्थ्यांच्यासाठी अशा पतसंस्था धावून येतात आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या अडचणी भागवतात. आणि हे सर्व करत असताना, हे केल्यानंतर आपले अडचण ज्या पतसंस्थेने सोडवली आहे, आपल्याला अर्थपुरवठा देऊन आपली अडचण भागवलेली आहे, ती अडचण आपली भागवल्यानंतर आपलं देखील म्हणजे त्या लाभार्थ्याचे देखील कर्तव्य असतं की बँकेचे त्या पतसंस्थेचे हप्ते जे काय आपल्याला नेमून दिलेले आहेत ते वेळेची वेळी भरणं हे देखील त्या लाभार्थ्यांचं कर्तव्य असतं आणि हे राहायला पाहिजे. ज्या प्रकारे गोरगरिबांना नॅशनल बँकेच्या माध्यमातून ही दर्जाची वागणूक दिली जाते आणि मला वाटतं कोळपे साहेब कोणतरी वेळेचे वेळे तुमचे सर्व कर्ज फेडू शकतात, फेडतात, परंतु त्यांना नॅशनल बँक सहकार्य करीत नाहीत. अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण करतात आणि नाईलाजानं मग त्यांना देखील आपल्या पतसंस्थेकडे यावं लागतं. आणि पतसंस्थेमध्ये मात्र पतसंस्थेचे अध्यक्ष असतील, चेअरमन असतील, त्या ठिकाणी मॅनेजर असतील, हे सर्व ह्या अडचणीत आलेल्या सहकार्य करण्याचं अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. आणि संत भूमीच्या माध्यमातून हे काम लाभार्थ्यांना देण्याचं अतिशय चांगलं उत्तम कार्य अर्जुनराव करतात. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संतभूमी व्यवस्थित चालू आहे. आणि निश्चितच ह्याच्या शाखा, आता काकांनी सांगितलं की 8व्या शाखेमध्ये मी खूप बोलणार आहे. लवकरच 8व्या शाखेचे अर्जुनराव उद्घाटन करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि तोपर्यंत काकांची प्रकृती देखील चांगली होती आणि फार मोठ्या आजारातून ते गेलेले आहेत. त्यांच्या बायपास सर्जरी झाल्यामुळे डॉक्टरांनी परवानगी नसताना देखील 2 महिन्याच्या नंतर या व्यासपीठावर ते बोलले आणि संत भूमीला शुभेच्छा दिल्या. पण 8व्या शाखेमध्ये त्यांनी अर्जुनरावला शब्द दिला की मी खूप मोठं भाषण त्या ठिकाणी करेल. 8व्या शाखा देखील लवकरात लवकर अर्जुनराव बाळासाहेब हे स्थापन करतील आपली अपेक्षा ठेवतो. आणि ह्या संतभूमीच्या 7व्या शाखेच्या उद्घाटनासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांची भाषणं अगदी तुम्ही मनपूर्वक ऐकली, सर्वांचं मार्गदर्शन ऐकलं. ह्या कार्यक्रम या ठिकाणी बाळासाहेब संपलं घोषित करायचं ना. हा बरं, मी पुन्हा एकदा अर्जुनरावला ह्या 7व्या शाखेच्या बद्दल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना, त्यांच्या सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय ज्योती जय करतो. आणि लक्ष्मणदादा ढवळे, माननीय राजेंद्र अण्णा राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य, माननीय बाप्पासाहेबजी घुगे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आणि हॉटेल गोल्डन क्रेस्टचे मालक, माननीय ॲडव्होकेट सतीश शिंदे साहेब, माननीय उद्धवदादा मेहत्रे यांचे मनापासून आभार, माननीय अरुणनाना डाके यांचे मनापासून आभार. हरिभक्त परायण गुरुवारी
Thank you.